2-3 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो तुम्हाला. काय लोकं कसा कुठं काय अर्थ काढतील हे काही सांगता येत नाही. मी पूर्वी काय करत असे, की माझ्याकडून दीक्षा घेणाऱ्या व्यक्तीला जर स्त्री असेल ना तिला तर मी पांढरी साडी आणि एक रुद्राक्षाची माळ गळ्यामध्ये घालण्याची छोटी एकदम माळ आणि एक जप करण्यासाठी माळ देत असे. माझ्याकडून देत असे मी. एका महिलेनं काय केलं, की तिचा गैरअर्थ काढला आणि तिनं असं समजलं, की मला लोकं नावं ठेवते, की मी विधवेसारखी दिसते. हं. तर ही फक्त साडी कशासाठी दिली होती, की शिवपूजा करताना ही साडी घालायची. पण तिनं त्याचा वेगळाच अर्थ काढून ती साडी जाळून टाकली हो. मला त्याचं खूप दुःख वाटलं. अरे, ही गुरूनं दिलेली साडी आहे. ही पूजेसाठी दिलेली आहे. ती सफेद लागते म्हणजे पांढरी लागते. हं. तेव्हापासून मी साड्या देणं बंदच करून टाकलं. अरे बापरे! म्हणलं, ही काय लोकं कसे कधी काय करतील काही सांगता येत नाही.